नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय तानाजी धरणे यांची हेलपाटा ही कादंबरी आणि आज भाग 10. भाऊंचं साल संपल्यानं भाऊ आता घरी आले होते. बाई कुठे मिळेल तिथे 4 रुपयांची मोलमजुरी आणि बाईंच्या कोंबड्या यांच्या जीवावर आमचं घर चालायला लागलं. भाऊ घरी आल्यानं त्यांना पुन्हा शेती करावी असं वाटायला लागलं. भाऊंनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता मोड्यात जाऊन एका व्यापाऱ्याकडनं 2 बैल आणले. एक पांढरा होता आणि दुसरा लांड्या शेपटाचा काळा होता. बैल उधारीवर आणले होते. अण्णा नगरला सालानी होते, तिथून ह्या व्यापाऱ्यानं बैलांचे 9,000 आणले. अण्णांच्या सालाची उचल झाल्यामुळे त्यांनाही पुढे वर्षभर खूप त्रास झाला. पण भाऊंनी पुन्हा शेती करण्याचा नाद केल्यानं अण्णांच्या पितृप्रेमापोटी नाईलाज झाला होता. 8वीचं वर्ष असंच रडत कडत गेलं. सकाळी 2 घास खाऊन जायचो. शाळेत डबा कधी न्यायला जमलाच नाही. दुपारच्या सुट्टीत मुलं जेवण करायची तर मी अभ्यास आणि लेखन वाचन करत बसायचो. भाऊंनी बैल घेतले, पण नेमका त्याच वर्षी पुन्हा मोठा दुष्काळ पडला. शेतातलं पीक जळायला लागलं. ज्वारीची सर्व बांड झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मुंबईला गेलो धंद्याला. ह्या उन्हाळ्यात सुट्ट्या असल्यानं मुंबईचे बरेचसे पब्लिक गावी जाते, त्यामुळे याही वर्षी धंदा जेमतेम झाला. उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला, पण पावसानं खूप ओढ दिली होती. शाळा सुरू झाल्यानं मी नियमित शाळेत जात होतो. घरी होती तेवढी वैरण संपत आली. बैलांचा काही उपयोगच झाला नव्हता. जुलै महिन्यात भाऊंनी 2 बैल विकून टाकले. अशा रीतीनं बैलांचा आणि शेतीचा पुन्हा खेळखंडोबा झाला होता. त्यानंतर भाऊंनी शेती करायला बैल नाहीत किंवा शेती मजुरीनं करायला पैसे नाहीत म्हणून शेती कधीच केली नाही. पुढे अनेक वर्ष शेती पडीकच ठेवली. फार तर एखाद्या तुकड्यात कठाण वगैरे करायचो. ते कमी पाण्यावर यायचं. पावसाच्या लहरीपणामुळे भाऊंच्या स्वप्नाचा पुन्हा एकदा चक्काचूर झाला होता. 9वीत असताना मी अण्णांकडे गेलो नगरला. जायला पैसे नव्हते तर घरातली मटकी बरोबर घेतली. ती शिरूरला एका दुकानात विकली. त्याचे थोडे पैसे आले, ते घेऊन नगरला गेलो. एसटी डेपोत चेडगावला जाणारी बस विचारली तर संध्याकाळी मुक्कामी जाणारी ब्राह्मणी बस असल्याचं समजलं. बसला थोडा वेळ होता म्हणून 1-2 वडापाव खाऊन घेतले आणि ब्राह्मणी बसनं चेडगावकडे निघालो. रात्र बरीच झाली होती. माणसं उतरवत उतरवत बस चेडगाव स्टॉपवर आली. मी बसमध्ये एकटाच शिल्लक राहिलो होतो. रात्र खूप झाल्यानं कंडक्टरनं मला कुठे जायचंय वगैरे सगळं विचारून घेतलं. मी भावाकडे पहिल्यांदा आलो असून इकडचं काही माहीत नसल्याचं सांगितलं. त्यांना माझी दया आली आणि आमच्यासोबत ब्राह्मणीला चल, तुला आम्ही सकाळी सोडतो असं सांगितलं. रात्री कुत्र्यांची वगैरे भीती असल्याने मी सुद्धा हो म्हणालो. रात्री त्यांच्याबरोबर बसमध्ये राहिलो. रात्री त्यांचाच थोडा डबा खाल्ला आणि सकाळी उठून ब्राह्मणी दिसली. त्या भागातलं अतिशय सधन गाव. सकाळीच दूधवाल्यांची लगबग पाहिली. प्रत्येक जण मोटरसायकलवर दुधाचे कॅन घेऊन दूध डेअरीत घालत होता. आमच्या गावाला कोणाकडे दुधाचं ठिबूस नसताना ब्राह्मणीचं दूध आणि शेतकऱ्यांचे समृद्ध मळे आणि त्यांच्या गोठ्यातल्या लाख मोलाच्या गायी आणि पशुधन हे बघून मला ब्राह्मणीचा हेवा वाटला. आणि नगर जिल्ह्याचा हा पट्टा किती समृद्ध आहे हे डोळ्यात साठवून सकाळीच चेडगावच्या स्टॉपवर उतरलो. त्या दोन्ही ड्रायव्हर आणि कंडक्टर काकांना नमस्कार केला, त्यांचे मनस्वी आभार मानले आणि खाली उतरून अण्णांचा पत्ता विचारत चेडगावकडे निघालो. चालत चालत मांडेंचा फार्म विचारत पुढे गेलो. मांडेंच्या शेतात अण्णा आणि वहिनी काहीतरी काम करत होते. मला पाहून आपल्या बापूसारखं कोणीतरी आल्याचा त्यांना भास झाला, पण माहीत नसताना बापू एवढ्या दूर येईल याची त्यांना कल्पना नव्हती. एरवी मी त्यांना वरचेवर पत्र पाठवत होतो. माझं पत्र वाचून अण्णा आणि वहिनींनी अनेक वेळा अश्रू ढाळले होते. मला समोर बघून त्यांचा विश्वासच बसेना. बापू इतक्या लांब वाट काढत काढत कसा काय आला हे त्यांच्या लक्षात येईना. तिथून आम्ही सगळे घरी गेलो.
घर शेतातच एका बाजूला होतं. धाब्याचं सपार होतं, पण एखाद्या बंगल्याला मागं सारेल अशी कमालीची स्वच्छता आणि टापटीपपणा होता. 2 खोल्या होत्या. एकीत अण्णा राहायचे आणि दुसरीत मांड्यांची आई राहत होत्या. आजी एकदम आधुनिक होती. तिला स्वयंपाकासाठी गॅस होता. यापूर्वी रॉकेलचा स्टोव्ह माहिती होता. गॅस पहिल्यांदा बघत होतो. त्यांची एक विलायती कुत्री होती, ज्युली. पांढरी शुभ्र, गुबगुबीत. नवीन माणूस आला की धावत त्याच्या अंगावर जायची, त्याचा वास घ्यायची. तिला थोपून ठेवावं लागायचं, नाही तर मनुष्य घाबरायचा, अशी ती डेंजर होती. 2 दिवस तिथे राहिलो. संदीप आणि किशोर छोटे होते. त्यांच्याबरोबर वेळ घालवला. चेडगावची माणसंही खूप प्रेमळ होती. तिथले काही तरुण अण्णांचे चांगले मित्र झाले होते. 2 दिवसांनंतर शाळा बुडते म्हणून पुन्हा गावी यायला निघालो. मला द्यायला अण्णांकडे पैसे नव्हते, कारण मांडे शेठ नगरला राहत होते. केव्हा तरी येऊन खर्चायला थोडेफार देत होते. तेव्हा चेडगावलाच एक आलेगाव पागाचे म्हणजे शिरूरचे व्यापारी राहत होते. त्यांचं किराणा मालाचं दुकान होतं. त्यांची आणि अण्णांची गाववाले म्हणून ओळख होती. त्यांच्याकडून अण्णांनी 600 रुपये घेऊन मला दिले आणि मी पुन्हा बस पकडून गावी आलो. कवितेचं वेड 7वी पासून लागलं होतं. कविता माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली. पुढे येणारी सर्व सुख दुःख, समाजाकडून मिळणारी अवहेलना मी कवितेतनं व्यक्त करत होतो. कवितेबरोबर जगायची मला सवयच लागली होती. माझ्या कविता मुलांना आणि शिक्षकांना सुद्धा आवडायला लागल्या होत्या. कवितेनं मला जीवन जगण्याची एक वेगळीच उमेद दिली, एक सकारात्मक विचार दिला. आपल्या वाट्याला येणारं दुःख हे आपलं एकट्याचं नसून जगात अशी असंख्य कुटुंब आहेत आणि ते आपल्यापेक्षाही हलाखीचं जीवन व्यतीत करत असतील. आपण त्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूप आहोत याची जाणीव व्हायला लागली आणि मग मी अधिकच कणखर बनत गेलो. दुःख पचवण्याची सवय लागून गेली. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसणार नाही ही म्हण उमगली. यापुढे येणारं आयुष्य विना तक्रार भोगत राहायचं. नशिबाला दोष द्यायचा नाही, पण जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचं. जीवनात कितीही संकट आली तरी मागे हटायचं नाही. एक ना एक दिवस आपला निश्चित असेल ह्या उक्तीवर अढळ विश्वास ठेवून जोमानं अभ्यासाला लागलो. कधी कधी घरात काही नसायचं तर हुलग्याचं माडगं पिऊन शाळेत गेलो. 2-2 दिवस ज्वारीच्या कण्या खाल्ल्या. काहीच नाही मिळालं तर मटकी दळून भाकरी केल्या, पण जिद्द सोडली नाही. गरिबी किती असावी. सपरावर पावसाळ्यात शेकारायला उसाचं पाचट मिळालं नाही तर लोकांच्या बांधावरच्या वेचलेल्या काशा वाहून आणून घरावर टाकल्या, पण गरिबीचं कधी भांडवल केलं नाही. 9वीला असताना अण्णा नगरला होते. भाऊंचं बाहेरचं काम करणं थांबलं होतं. त्यांचे गुडघे फार दुखत होते. माझी आई आठवडाभर काम करायची. आठवड्याला 100-150 रुपये जमायचे. ते घेऊन मी रविवारी न्हावरा बाजारला सायकलवर जायचो. तेवढ्या पैशात आठवड्याचा सगळा भाजी बाजार, साखर, तेल आणि आवश्यक त्या वस्तू आणायचो. कधी कधी शाळेचा एखादा शर्ट इस्त्री करून आणायचो, तर बाई त्याला न धुतलेला समजून पुन्हा धुवून टाकायची. असं वाटायचं काय बोलावं बाईला. दिवसामागून दिवस जात होते. हिवाळा संपत आला. आमची शेती पडीक होती म्हणून बाई भाऊंना सारखी म्हणायची, एखादं राखण बघा, तेवढंच खायला धान्य होईल. बऱ्याच फेऱ्या मारल्यावर भाऊंना गावात आंबळ्याच्या शिवेला एक सधन व्यक्तीचं ज्वारीचं राखण भेटलं. 2-3 पोत्यांना घेतलं होतं. भाई आणि भाऊ ज्वारीचं राखण करायला रोज रानात जात होते. मी शाळेत जात होतो, त्यामुळे घरी कोणीच नव्हतं. आमच्या घराशेजारी सोपान मामाचं मेंढराचं, बाभळी आणि बोराटीचं काट्याचं वाडगं होतं. तिथे अनेक घुशींनी बिळं पाडली होती. त्या बिळात एक मुंगूस येऊन बसलं होतं. मी शाळेतून आल्यावर बघतो तर काय, घरात 2-3 कोंबड्या मुंगसाने मारल्या होत्या. आमच्या दृष्टीनं ते फार मोठं नुकसान होतं. त्या मुंगसाचा मामांनाही त्रास होत होता.
त्या मुंगसाचा बंदोबस्त करण्यासाठी सोपान मामांनी कसलं तरी औषध बोंबलात भरलं, मुंगसाच्या बिळात टाकलं, तर ते बोंबील खाऊन आमची मान जर मेली. सगळ्यांना खूप वाईट वाटलं. त्या मांजरीच्या बऱ्याच पिढ्यांनी आमच्या इथे बस्तान बसवलं होतं. त्याचप्रमाणे वहिनीची एक छोटी बकरी होती. ती बकरी गाभण होती. तिला राखायला कोणी नव्हतं म्हणून तिला घरात बांधून चारा पाणी टाकत होतो. शाळेतून आल्यावर बघितलं तर त्या बकरीनं बाईचे गोणीतले शिळे भाकरीचे तुकडे आणि रेशनिंगचे बरेच गहू खाऊन टाकले होते. ती गाभण असल्यामुळे तिचं पोट फुगलं आणि ती अचानक गाभडली. मला घरात कार्डाची छोटी प्रतिकृती भेटली. वहिनींची शेळी असल्यामुळे त्याचंही टेन्शन होतं. ज्वारीची काढणी सुरू झाली. बाईनं आधीच बऱ्याच लोकांकडे ज्वारी काढणी करून सावड करून ठेवली होती. बेंद्रेंची बरीच ज्वारी काढायची होती म्हणून एक दिवस येल्लू मामी, हिरा मावशी, कुलाळाची लीला, ठकू आप्पाची मामी अशा 5-6 बायका ज्वारी काढण्यासाठी रानात येणार होत्या. बाईंनी या सगळ्या महिलांना बोलवलं होतं. या सगळ्या महिला गावाच्या पुढे शिवेजवळ चालल्या होत्या. तेवढ्यात समोरून गुरांमागे एक मधमाशाचं मोहोळ उठून येत होतं. या महिला उशीर झाला म्हणून तडातडा चालल्या होत्या. त्या नेमक्या चवताळलेल्या मधमाशांच्या काचाट्यात सापडल्या. त्यांना मोकार मधमाशा चावल्या. त्यांची तोंड सुजली. कोणीतरी त्यांना सरकारी दवाखान्यात नेलं म्हणून अनर्थ टाळला. इकडे शेतावर बायका आल्या नाहीत म्हणून बाई तोंडातल्या तोंडात शिव्या देत होती. संध्याकाळी घरी आल्यावर बाईला हा सगळा प्रकार समजला. शेवटी ज्वारी काढायला कोणीच मदत नाही केली. बाई, भाऊ आणि सुट्टीत मी जायचो. दोघांनी 2 महिन्यात सर्व ज्वारी काढून बांधून मळणी करून दिली. एवढं सगळं झाल्यावर त्या चेंगट माणसानं अतिशय हलक्या आणि दुय्यम दर्जाच्या जुन्या ज्वारीचं धान्य दिलं. वडिलांनी आणि आईने 2-2.5 महिने इमानदारीत काम केलं. त्या इमानदारीचं फळ असं मिळालं. पण तरीही माझा बाबा शांत होता. कुठलीही तक्रार नाही किंवा आपलं कोणी शोषण करतंय याची जाणीवही स्वतःच्या मनाला होऊ द्यायची नाही, हा भाऊंचा स्वभाव होता. त्यामुळे कुठलाही चांगला वाईट प्रसंग आला तरी भाऊ एखाद्या पहाडासारखे अभेद्य उभे असायचे. मी वर्षभर शाळा सोडली तरी बाळू शाळा का सोडतोयस म्हणून प्रश्न नाही की वर्षानंतर मी शाळेत पुन्हा जायचा निर्णय घेतला. मग मी तर महिन्याला 3-4 हजार कमावणारा मुलगा, त्यामुळे पुन्हा कुटुंबाचं नुकसान होणार तर एखादा माझ्यावर तुटून पडला असता. पण त्यावरही एका शब्दानंही न बोलणारा माझा बाबा हा जगा वेगळा. या उलट माझी आई, तिला कोणाचा आजदुजा खपणार नाही. भाऊंनी मध्यंतरी काही काम नाही म्हणून आमच्याच भावकीतल्या शेळ्या उधारीवर 5,000ला आणल्या. शेळ्या खूप दुबळ्या म्हाताऱ्या होत्या. यातही आपल्या म्हाताऱ्याची समोरच्यानं फसवणूक केली आहे हे बाईच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी त्याच्या शेळ्या पहाटे त्याच्या घरी पोचत्या केल्या. बाई अडाणी होती पण धोरणी होती. तिला समजलं पुढे पावसाळ्यात या म्हाताऱ्या शेळ्या दुबळ्या होऊन मेल्या तर त्याचे 5,000 रुपये कशाच्या जोरावर फेडायचे, त्यापेक्षा ही ब्यादच नको. बाई म्हणायची, तुम्हाला आता काम होत नाही तर ही नसती उठाठेव कशाला करता. बैलांचं ते तसं झालं, आता ह्या शेळ्यांचं नको नको जीव झालाय. पाठ्यपुस्तकातला आनंद यादवांचा पाटी आणि पोळी धडा कित्येक वेळा वाचून रानात अभ्यास करता करता कितीतरी वेळा आणि आत्ता सुद्धा एकटा ओक्साबोक्षी रडतो. आपलं जीवनही काही अंशी असंच आहे. तेव्हा आपण शिक्षण पूर्ण करायचं. एक दिवस आपल्याला सुखाची पोळी नक्की भेटेल या विश्वासानं झपाटून अभ्यास करत होतो मी. दरम्यानच्या काळात माझ्या सायकलचे 2 टायर निकामी झाले. नवीन टायर टाकायला नाहीत म्हणून टायरवर पुन्हा जुने टायर चढवले. डब्बल टायरची सायकल काही दिवस चालवली, शेवटी तेही फाटले आणि सायकलने माझी साथ काही दिवस सोडून दिली. मी वस्तीवरनं मग पायी करड्याला शाळेत जायला लागलो. साधारण वस्ती ते शाळा 4 किलोमीटर अंतर, जाऊन येऊन 8 किलोमीटर व्हायचं. त्याचा एक फायदा झाला, जाताना येताना पुस्तक वाचत जायचं, पाठांतर करायचं. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही संधी शोधण्याचा प्रयत्न करत होतो. घरी आल्यावर रात्री रॉकेलची चिमणी भरायची,
तिला मोकळ्या डब्याचा आडोसा करायचा आणि अंगणात 2-3 तास सलग अभ्यास करत बसायचं. हा दिनक्रम झाला. अभ्यास करताना मध्ये जी झोप लागायची तिची गोडी काय और. तशी गोड झोप आत्ताच्या जीवनात सर्व सुखसोयी असताना सुद्धा लागताना दिसत नाही. मग मनात पुन्हा प्रश्न येतो की आपण तेव्हा सुखाची झोप घ्यायचो ते दिवस चांगले, का आता सर्व ऐहिक सुख असताना पूर्वीसारखी सुखाची झोप लागत नाही हे. आणि हा प्रश्न माझा एकट्याचा नाहीये, तुम्हा आम्हा सगळ्यांचा आहे. म्हणून आपण सगळे म्हणतो बालपणीचा काळ सुखाचा. आजही माझे काही जुने मित्र भेटले तर म्हणतात, तानाजी तुम्हाला आजही करड्याच्या रस्त्यानं चालत असल्याचा भास होतो. 9वीचं वर्ष संपलं, परीक्षा झाल्या. यावर्षी 10वीत जाणार असल्यानं मुंबईला जाता येणार नव्हतं. त्यामुळं 10वीची पुस्तकं वया कशा घ्याव्यात हा माझ्या पुढे यक्ष प्रश्न उभा राहिला. खूप विचारात पडलो. पण आमचे मुख्याध्यापक श्री रा आवारी सर खूप हुशार आणि प्रगल्भ व्यक्ती होते. त्यांना माझी परिस्थिती माहिती होती. त्यामुळे एकदा संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार प्राध्यापक आदरणीय रामकृष्ण मोरे सर, आवारी सर आणि शिरूरचे प्रख्यात सोन्याच्या पेढीचे प्रमुख भवरीलाल फुलपगर शेठ एका कार्यक्रमाला एकत्र आले होते. झटकन संधी साधून आवारी सरांनी माझा विषय मोरे साहेबांना सांगितला. मोरे साहेब खूप मोठी व्यक्ती. त्यांचं भवरीलाल फुलपगर यांच्याकडे नेहमी येणं जाणं होतं. मोरे साहेबांनी माझी अडचण ओळखली आणि भवरीलाल यांना सांगितलं, शेठ असं असं तुम्हाला माझं हे एक काम करायचंय. खासदार साहेबांचा शब्द होता तो. आवारी सरांचा नेम अचूक लागला होता. दुसऱ्या दिवशी पडवळ सरांनी मला बोलवून घेतलं. त्यांच्या मोटरसायकलवर मी पहिल्यांदा बसलो. शिरूरला गेल्यावर आदरणीय भाटी सरांच्या इथे गेलो. दोन्ही सरांनी मिळून मला भवरीलाल सराफ यांच्याकडे नेलं. सराफ पिढीत गेलो. भवरीलाल शेठ समोर उंच बैठक व्यवस्था होती, तिथे बसले होते. पांढरे शुभ्र कपडे, कानात सोन्याची बाळी, डोक्यावर काळी मारवाडी टोपी, पांढऱ्या झुपकेदार मिश्या, नजर करावी, कानावर पांढऱ्या दाश्या, वय 70च्या पुढे आणि सारखे इकडून तिकडून फेऱ्या मारायचे. एकदम शार्प बुद्धी. आम्हाला सगळ्यांना पाहताच त्यांच्या लक्षात आलं भाटी सरांना ते ओळखत होते. मला बघताच 2-3 जुजबी प्रश्न विचारले, मागच्या वर्षीचे मार्क वगैरे. मला बघून सरांना म्हणाले, मुलगा मेहनती दिसतोय, त्याचे कान मोठे आणि लांब आहेत. मी काय बोललो नाही. काय चालू आहे हे मला कळत नव्हतं. सरांनी सगळं गुप्त ठेवलं होतं. त्यांनी चहा मागवला. चहा पिऊन आम्ही उठलो. मी सरांच्या मागे मागे चालायला लागलो. सरांनी पुस्तकाच्या दुकानात नेलं. 10वीची सगळी पुस्तकं आणि वह्या काढायला सांगितलं. मी गोंधळलो. मला वाटलं हे काय चाललंय. माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि हे सगळे यादी करून पुस्तकं आणि वह्या घ्यायला लागले. त्यांनी मला अजून काय पाहिजे तेही विचारलं. थोडी गाईड घेऊन मी बास म्हटलं आता. पुस्तकं घेताना दुकानदार म्हणला, आताच भवरीलाल शेठचा फोन आला होता, ह्यांना काय पाहिजे ते द्या म्हणाले. पुस्तकं एका पिशवीत भरली आणि सरांच्या मागे चालायला लागलो. तिथून त्यांनी मला कापड दुकानात नेलं. 2 खाकी पॅन्ट आणि 2 पांढरे शर्ट घेतले. ते सगळं एका पिशवीत भरून सरांचे आभार मानून मी घरी परत आलो. मला खूप आनंद झाला होता, कारण मला आवश्यक असणारं सर्व शैक्षणिक साहित्य आवारी सर, पडवळ सर, भाटी सर यांच्या प्रयत्नांनी मला मिळालं होतं. आता आपली 10वी पूर्ण होणार ह्या विचारानं मन भरून आलं होतं. अशा त्या काळच्या शाळा होत्या आणि असे त्या काळी हाडाचे शिक्षक होते. म्हणून जुन्या काळात बिकट आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा आमच्यासारखी असंख्य मुलं शिकली. शाळेने, शिक्षकांनी माझ्यासारख्या खूप मुलांना मदत केली. 9वीला मार्क चांगले पडले होते. 10वी नंतर बहुतेक मुलं डीएड करायची, त्यामुळे झटपट शिक्षकाची नोकरी मिळायची. मला सुद्धा 10वी नंतर डीएड करायचं होतं. त्या विचाराने मी आतल्या आत सुखावत होतो. 9वीची परीक्षा झाल्यावर गुणवत्ता वाढ वर्गासाठी मी, इम्रान आणि मिलिंद कोरेकर यांनी संस्थेत जाऊन गुणवत्ता वाढ वर्गाची परीक्षा दिली होती. 9वीचा निकाल लागताच मुलं लगेच 10वीचा क्लास लावायचे. तसा मी सुद्धा शिरूरला विद्याभूषण क्लासेसमध्ये क्लास लावून टाकला. सर खूप भारी शिकवायचे. तास लावला, पण यावर्षी मुंबईला धंद्यासाठी जाता आलं नाही म्हणून खूप आर्थिक चणचण होती.
मी जेमतेम 10-12 दिवस क्लासला गेलो शिरूरला, पण रोज शिरूरला खर्च करून जाणं परवडेना. शेवटी मी क्लास सोडून दिला आणि घरीच मिळेल ते काम आणि अभ्यास करायला लागलो. रोज जायला यायला 10-20 रुपये लागायचे. असाच एक दिवस मी आणि अर्जुन साळुंके डोमखेड्यात अण्णा मास्तर यांच्या शेतातले दगड वेचण्यासाठी मजुरीनं कामावर गेलो होतो. दुपारचे 12 वाजले असतील. उन्हाचा तडाखा आग ओकत होता. शेतातले दगड उष्णतेमुळे हाताला पोळत होते. अख्ख्या शेतात मी आणि अर्जुन काम करत होतो. मास्तरचा मुलगा आमच्यापेक्षा मोठे होता. बाबळीच्या गार सावलीत बसून आमच्यावर देखरेख करत होता. अंगातून घामाच्या धारा टपकत होत्या. इतर मुलं 10वीच्या क्लासला गेली होती आणि मी क्लास सोडून 2 घास जेवणाची सोय व्हावी म्हणून शेतात राबत होतो. उन्हामुळे आणि घामामुळे अंग एखाद्या भट्टीत तापून निघावं ना तसं तापून निघत होतं. सारखी तहान लागत होती. क्षणाक्षणाला परिस्थितीचा बळी ठरत होतो. तेवढ्यात कुठून तरी बाईचा आवाज आला, बापू बापू. बाई मला शोधत डोमखेड्यात आली होती. माझ्या पुढे येऊन म्हणाली, बापू तुला हेड सरांनी शाळेत बोलवलंय, शिपाई पत्र घेऊन आलाय हे. तिने शिपायांना आणलेला कागद दाखवला तर ते मुख्याध्यापक आवारी सरांचं पत्र होतं. खासदार मोरे साहेबांनी माझी गुणवत्ता वाढ वर्गाची सर्व फी मेसची हॉस्टेलची भरली होती आणि सरांना मला गुणवत्ता वाढ वर्गासाठी पाठवायला खास दूतामार्फत बोलवणं पाठवलं होतं. पत्र बघितलं आणि माझ्या डोळ्यातनं टचकन पाणी चाललं. ते पत्र अंधुक अंधुक दिसायला लागलं. मला 10 हत्तींचं बळ मिळालं होतं. मी अर्जुनला सांगितलं, अरे मला जावं लागणार, शाळेचा माणूस घरी न्यायला आलाय. त्यालाही भरून आलं. जा म्हणाला, मी करतो काम म्हणाला. मी बाईबरोबर घरी आलो. मळकटलेली चादर निरमा टाकून कशी तरी धुतली. निळी स्लीपर होती. तीही फार उघडलेली. तिला थोडा साबण लावून चमकवली. आनंदानं भारावून गेल्यामुळे पोटातली भूक नाहीशी झाली होती. पिशवीत पुस्तकं, वया, थोडे कपडे आणि धुतलेली चादर भरली. थोडे पैसे होते ते भाड्यापुरते घेतले. भाऊ आणि साळुंके आजी यांना नमस्कार केला. भर उन्हात शाळेच्या वाटेनं सरांचं पत्र खिशात घेऊन निघालो. ते पत्र आज सुद्धा माझ्या संग्रही आहे. आंबळ्याच्या शिवला गेलो तर एक मोटरसायकल करड्याकडे जाणारी भेटली. त्याला हात केला. भर उन्हात खांद्यावर पिशवी घेऊन मी झपझप चालतोय हे त्यांनी लांबूनच बघितलं होतं. मी शक्यतो हात करत नाही, परंतु सहज केला. त्यांनी ही बाईक थांबवली आणि मी लवकर शाळेत पोचलो. शाळेत सुभाष देशमुख सर आणि शिवाजी शिपाई होते. मला बघून सर म्हणाले, बरं झालं आलास. एरंडवण्याला संस्थेच्या ऑफिसमध्ये कसं जायचं ते सरांनी सांगितलं. कॉर्पोरेशनवरनं कुठली बस जाते ते सांगितलं. मी शिरूरला जाऊन पुन्हा एसटी पकडली. कॉर्पोरेशनवरनं सिटी बस पकडून संध्याकाळी 6 वाजता एरंडवणा गाठला. विचारत विचारत संस्थेचं ऑफिस शोधलं. संस्थेच्या गेट समोर उभा राहिलो. गेटवर इन्चार्ज उभे होते. नाव आठवत नाही. रेक्टर बिडगर सर होते. इन्चार्ज एकदम धिप्पाड आणि उंच होते. अंगात सफारी ड्रेस होता. त्यांच्या जवळ गेलो. मी गुणवत्ता वाढ वर्गासाठी आलो हे सांगितलं. माझा तसा अवतार बघून माझ्यावर भडकले. मी पूर्ण गांगरून गेलो. थोडा वेळ काही सुचेना. तेवढ्या तिथे इम्रान शेख आणि मिलिंद कोरेकर हे मित्र आले. हे माझे शाळेतले विद्यार्थी मित्र असल्याचं सांगितलं. माझ्याकडे असलेलं आवारी सरांचं पत्र दिलं. त्यातला मोरे सरांचा अभिप्राय बघून ठीक आहे असं म्हणाले, पण आता 10-12 दिवस झालेत, अभ्यासक्रम बराच शिकवून झालाय, तेव्हा तुला आता ते सगळं जमेल का असं म्हणाले ते. मी काय बोलणार, मी खाली बघत होतो. पण शेवटी एकदाचा माझा प्रवेश निश्चित झाला आणि मी मुलांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. सकाळी लवकर उठावं लागे. मला पहाटे उठायची सवय होती. उठून आंघोळ वगैरे सगळं उरकलं की मेसमध्ये चहा नाश्ता असायचा. त्यानंतर लेक्चर व्हायचं. दुपारी जेवण असायचं. दुपारी जेवण झालं की पुन्हा लेक्चर. दुपारनंतर मुलं खेळायची. रात्री 8 वाजता पुन्हा जेवण. बहुतेक मुलं ही संस्थेतल्या शिक्षकांची किंवा थोडी बहुत धनिक मंडळींची होती. त्याच्यात मीच काय तो एकदम गरीब मजुराचा मुलगा होतो. साधारणतः 12 जूनपर्यंत वर्ग चालू होते. शिक्षक खूप फास्ट शिकवत होते. 1 महिन्यात त्यांना पूर्ण अभ्यासक्रम संपवायचा होता. त्यावर त्यांना 100 गुणांची परीक्षा घ्यायची होती.
रात्री उशिरापर्यंत इम्रान, राजू आणि मी अभ्यास करायचो. 10वीला आल्यावर कविता करणं बंद केलं होतं, कारण आवारी मॅडम म्हणाल्या होत्या, कविता करून तुझं पोट भरणार नाही, तेव्हा आधी अभ्यास चांगला करून स्वतःच्या पायावर उभा राहा, मग तुला कविता करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. 9वीत असताना मॅडम बोलल्या होत्या, पण ते वाक्य मी आयुष्यभर लक्षात ठेवलं. मी रात्री 12 वाजेपर्यंत जागून अभ्यास करायचो. मला 10वीची सगळी पुस्तकं, वह्या भवरीलाल फुलपगर यांनी दिली होती, त्यांचे मनोमन आभार मानत होतो. माझ्या पडत्या काळात भवरीलाल शेठनं मला शालेय साहित्य देऊन लाख मोलाची मदत केली होती. मी ती आयुष्यभर विसरणार नव्हतो आणि विसरू शकतही नाही. आमचा गुणवत्तावाढ वर्ग संपत आला होता. मुलांना घरी जायची घाई लागली होती. घरी जाण्यापूर्वी संस्थेनं आमची सगळ्यांची 1 दिवसाची शैक्षणिक सहल काढली. मोठी बस करून संपूर्ण पुणे दर्शन दाखवलं. आगाखान पॅलेस, राजा केळकर वस्तू संग्रहालय, सारसबाग, सर्पोद्यान, खडकवासला धरण सगळं दाखवलं. खूप धमाल सहल होती. त्यानंतर 2 दिवसांनी आमची परीक्षा सुरू झाली. बऱ्यापैकी अभ्यास करत होतो. रोज पेपर असायचे. तेवढ्यात समजलं कोणीतरी खोडसाळपणा करून काही पेपर लीक केलेत. मी नाही लक्ष दिलं त्याकडे. आपल्या घरच्या मंडळींनी शाळेत एवढ्या विश्वासानं पाठवलंय, त्यामुळे माझं मन या वाईट कृतीसाठी धजलं नाही. त्या पेपरकडे मी ढुंकूनही पाहिलं नाही. माझा मी झपाटून अभ्यास करत होतो, पेपर देत होतो. परीक्षा झाल्यावर सर्वांचा निरोप समारंभ करण्यात आला. सर्वांना मार्कशीट दिल्या. मला 71% पडले होते. फार बरं वाटलं. मी उशिरा क्लास जॉईन केला होता. गुणवत्ता वाढ वर्गाची सांगता झाली. सर्वजण गावी आलो. आम्हाला न्यायला कोरेकर सर आले होते. रात्री उशीर झाल्यामुळे राजूकडे जेवलो. सकाळी उठून पायी पायी वस्ती गाठली. आमची शाळा सुरू झाली. शाळा सुरू होताच आवारी सर, आवारी मॅडम, पडवळ सर यांच्या बदल्या झाल्या. आवारी सरांची बदली झाल्यामुळे मी फार व्यथित झालो. सरांनी माझ्यासारख्या अनेक गरीब मुलांसाठी भरपूर काही केलं होतं. सरांचा निरोप समारंभ झाला. स्टेजवर बोलण्यासाठी गेलो. एरवी मी धडाधडा कविता म्हणायचो, पण तेव्हा तोंडातनं शब्दच निघत नव्हता. खूप भरून आलं होतं. सरांची बदली झाल्यामुळे मी तर पोरका झालो होतो. सरांची बदली झाल्यामुळे काही वेळा मुलं वर्गात सुद्धा बसली नाहीत. शेवटी कोणीतरी मुलांची समजूत काढली. सरांची बदली झालेली नाही, तर सरांनी त्यांच्या सोयीनुसार बदली करून घेतली आहे, कारण सरांचे चिरंजीव पुण्यात मेडिकलचं शिक्षण घेत होते. आवारी सर बदलून गेले आणि त्यांच्या जागेवर डुबे सर सविंदणेवरनं आले. हळूहळू जसे दिवस गेले तशी मुलं जोमानं 10वीचा अभ्यास करायला लागली. सगळे विद्यार्थी दूर दूरून येत होते. बरीच मुलं गरीब घरची, शेतकरी वर्गातली होती. शिक्षक वर्ग जीव तोडून शिकवत होता. वर्गातले लक्ष्मण लंगे, कैलास लंगे, अरुण जगदाळे आणि माझ्या घरची परिस्थिती खूप हालाकीची. गरिबीचा कडेलोट झाला होता. 10वीला डुबे सर, देशमुख सर, भाटी सर, वाळून सर, पटेल सर, घाडगे मॅडम, वावळ सर, दुर्गे सर, गाढवे सर अशी दिग्गज मंडळी होती. 10वीचं वर्ष कसं भराभरा चाललं होतं. शक्य होईल तेवढा अभ्यास करत होतो. कसे तरी दिवस लोटतही होतो. यावर्षी परिस्थिती माझा अंत बघत होती. अत्यंत हलाखीत गरिबीचे चटके सहन करत जीवन व्यतीत करत होतो. दीपावली झाली. पुन्हा शाळा सुरू झाली. दीपावलीत शिक्षक भरमसाठ अभ्यास सांगत होते. आम्ही नेटानं तो पूर्ण करत होतो. शाळेला सुट्टी असली की मी दिवसभर मळईला जाऊन माळरानावर अभ्यास करत होतो. डिसेंबर महिना सुरू झाला तेव्हा पुन्हा आमचा गुणवत्ता वाढ वर्ग सिंहगड पायथ्याला खानापूर इथे होता. शाळेने पत्र काढलं, जावं तर लागणार होतं. पण मित्रांनो, खरंच सांगतो, तिथे जायला माझ्याकडे एकही पैसा नव्हता. आत्तापर्यंत खूप हालाखीत दिवस काढत होतो. घरातलं थोडंफार धान्य, कोंबड्या सगळं विकून झालं होतं. शेवटी मी माझ्या आजीकडे म्हणजे वडिलांच्या आईकडे थोडे पैसे मागितले, तर तिने 15 रुपये दिले. आजीचं चांगलं होतं. जयसिंग अप्पा चुलते होते, त्यांची परिस्थिती चांगली होती. मामाही गावात राहत होते, पण वेळेला मदत नाही झाली. शेवटी शरद आनोसे, माझे चुलत मामा, ते दरवाज्यात उभे दिसले. नुकतेच ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले होते. काळजावर दगड ठेवून शरद मामांना सगळी हकीकत सांगितली. शरद मामांनी मोठं मन दाखवलं. झटकन 50 रुपये काढून माझ्या हातावर ठेवले.
आता माझी गाडी पुण्यापर्यंत जाणार होती. थोडा जीवाजीव आला. मामांना धन्यवाद म्हटलं. घरी आलो. 2 गाय जे होतं ते पोटात टाकलं. वेडेवाकडे कपडे पिशवीत टाकले आणि बाई भाऊंचा निरोप घेतला. करड्याला शाळेत पोचलो. इम्रान आणि मिलिंद तयारच होते. शाळेत गेलो. तिथे डुबे सर म्हणजे भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य आणि माझे आत्ताचे सासरे भेटले. त्यांना समजलं की धरणेकडे पैसे नाहीत. त्यांनीही मोठं मन केलं. 50 रुपये काढून दिले आणि सुट्टे करून 25 रुपये तुला घे आणि 25 रुपये आणून दे म्हणाले. त्याप्रमाणे पैसे सुट्टे करून परत त्यांना 25 रुपये दिले. सरांची पद्मा माझ्या वर्गात होती. तिने बहुतेक माझी परिस्थिती सरांना सांगितली असावी. सरांची दुसरी मुलगी पुष्पा 8वीत होती. असे 115 रुपये घेऊन मी इम्रान आणि मिलिंदसोबत खानापूरला गेलो. जाताना कोरेकर सर होते बरोबर. खानापूरला आमची सगळ्यांची उजळणी सुरू झाली. क्लासमध्ये शिकवायला वेगवेगळ्या शाळेतले विषयज्ञ यायला लागले. मुलांबरोबर रमून मीही अभ्यास करत होतो. सकाळी लवकर उठावं लागत होतं. खूप थंडीचे दिवस होते. हवेत कमालीचा गारवा असायचा. खानापूर शेजारनं एक नदी वाहत होती. मुळा किंवा मुठा नदी असावी. नदीचं पाणी मोत्यासारखं शुद्ध आणि निर्मळ असायचं. याच निर्मळ नदीला पुढे पुण्यात लोकांनी गटार केलं याचं खूप दुःख वाटायचं. याच नदीवर वरती पानशेत धरण असल्याचं समजलं. धरण पाहण्यासाठी शनिवार रविवार तिथून खूप गाड्या जायच्या. आम्ही सकाळीच नदीवर जायचो. कपडे काढून नदीच्या स्वच्छ आणि थंड पाण्यात स्वतःला झोकून द्यायचो. रात्री डोंगरावर कोणीतरी वणवे लावायचं. रात्रीच्या काळोखात ते अग्नितांडव सोनेरी कडा परिधान करायचं. त्या वणव्यामध्ये किती जीव होरपळत असतील या विचारानं मन खिन्न व्हायचं. वणवा लावून दुसऱ्याचं घर जाळताना या लोकांना कसं काही वाटत नाही याचं कोडच उमगत नव्हतं. साधारण 1 महिना आम्ही क्लासचा चांगला अभ्यास केला. आदरणीय मोरे साहेबांनी माझं मेसचं बिल भरलं. निरोप समारंभ झाला. आम्ही पुन्हा गावी जायला निघालो. तिथे डोंजेच्या देशमुख मॅडम होत्या. मराठी शिकवायच्या. त्यांनी येताना मला 100 रुपये दिले आणि म्हणाल्या, धरणे संकोच बाळगू नको. जीवनात कधीही गरज लागली तर बिंदास मला बोल. हे ऐकून माझे डोळे पाण्यानं डबडबले. काय बोलावं सुचेना. जगात देव आहे का नाही माहीत नाही, पण देवासारखी माणसं या जगात आहेत याचा प्रत्यय आला. मॅडमना सगळ्या सरांना हात जोडले आणि तिथनं निघालो. आमच्याबरोबर कारेकर सर सावलीसारखे असायचे. त्यांचा आम्हाला खूप आधार वाटायचा. गावी आलो. 15 दिवसांनी आमची 10वीची परीक्षा सुरू झाली. परीक्षा केंद्र न्हावऱ्याला होतं. सगळे पेपर दिले पण अनावश्यक प्रश्न जास्त सोडवले. सुरुवातीच्या काही पेपरला वेळ कमी पडला. त्यामुळे मराठी, इंग्रजी आणि गणित हे पूर्ण सोडवूनच झालं नाही. त्यानंतरचे पेपर पूर्ण सोडवले. पेपर संपले होते. एकदम मोकळं मोकळं वाटत होतं. 2-3 दिवस घरी राहिलो आणि आता मोठी सुट्टी असल्यामुळे पुन्हा मुंबई गाठली. 10वी झाली. आता आपण मोठी लढाई जिंकलो याचा आनंद झाला होता. कारण इयत्ता 7वीतून शाळा सोडली होती. पुन्हा शाळेत जाताना किमान 10वी पूर्ण करेन हा माझा निश्चय पूर्ण झालेला होता.